नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी अरबी फ्राय बनवलेली आहे। अरबी खाल्ल्याने शरीराला खूप सारे फायदे होतात। अरबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, विटॅमिन सी ने भरपूर अशी ही अरबी आहे। करायला अगदी सोपी आहे। तर इथे मी पाव किलो अरबी घेतलेली आहे। अरबीला भरपूर प्रमाणामध्ये अशी माती असते, ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने ही अरबी स्वच्छ धुवून घेतली की आपल्याला ही बॉईल करून घ्यायची आहे। त्यासाठी कुकरच्या 4 शिट्ट्या मी काढून घेणार आहे आणि कुकर थंड झाल्यावरती तो उघडून अरबी व्यवस्थित शिजली आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आणि जर व्यवस्थित शिजलेली आहे तर आपण ही काढून याचे जे वरची सालं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहे। जर अर्धवट कच्ची अशी अरबी वाटली तर पुन्हा एक शिट्टी काढून घ्यायची। तर या ठिकाणी अरबी व्यवस्थित शिजले गेलेली आहे। आता याचे सर्व वरची सालं जी आहे ती मी काढून घेणार आहे। तर याप्रमाणे सर्व अरबींची मी सालं काढून घेतलेली आहे आणि आता ह्या सर्व अरबी ज्या आहे त्या हाताने दोन्ही हाताने अशा चपट्या करून घ्यायच्या आहे। जी अरबी थोडीशी जाडसर अशा आकाराची असेल ती चाकूने गोल गोल आकारात कट केली किंवा लांब असे काप करून घेतले तरी चालतं। तर सर्व अरबी मी याप्रमाणे हातावर प्रेस करून घेतलेले आहेत आणि आता एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि हे तेल थोडं गरम झालं की यात आता आपल्याला अरबी टाकून घ्यायच्या आहेत। याप्रमाणे सर्व अरबी तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर मी शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि हाय फ्लेमवरच ह्या अरबी दोन्ही साईडने अशा खरपूस अशा भाजून घेणार आहे। तर सर्व अरबी टाकून झाल्यानंतर अशा खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे, याने ह्या मस्त कुरकुरीत अशा फ्राय होतील। अरबी मस्त दोन्ही साईडने खरपूस रंगावर भाजून घेतलेली आहे। आता त्यात 1 चमचाभर मी लाल तिखट टाकून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाव चमचा एवढी हळद टाकून घेतलेली आहे। लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे आणि सर्व याप्रमाणे असे अरबी टॉस करून घ्यायचे आहे, जेणेकरून हळद मीठ तिखट जे आहे ते सगळीकडे असं लागलं जाईल। तर याप्रमाणे अरबी फ्राय ही तयार झालेली आहे। तर एकदम साधी सोपी सुटसुटीत अशी ही रेसिपी आहे आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।